नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अलीकडे भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान एक अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार झाला. सगळ्या जगाने या कराराचं वर्णन मदर ऑफ ऑल डील्स या शब्दामध्ये केलं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टरच्या संदर्भात या करारामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत. युरोपियन देशांकडे या क्षेत्रातलं अत्यंत आधुनिक असं तंत्रज्ञान आहे आणि त्याचा लाभ जर भारताला घ्यायचा आहे तर भारताकडे परिपूर्ण इकोसिस्टीम हवी आणि त्या दृष्टीने आपण सज्ज झालो आहोत याची झलक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाली. सेमीकंडक्टर हा औद्योगिक विश्वाचा श्वास बनलेला आहे. अनेक भारतीय कंपन्या या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. 2021 साली भारत सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन जाहीर केलं होतं आणि त्याच्यासाठी भरीव तरतूद सुद्धा केली होती. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भारताने या क्षेत्रात दुसरं महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2 ची घोषणा केलेली आहे आणि यासाठी 40,000 कोटीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान सध्या खूप मोठं आर्थिक युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांना आर्थिकदृष्ट्या संपवण्यासाठी जीवघेणे वार करताना दिसत आहेत. एकमेकांची आर्थिक प्रभाव क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी सोंगट्या हलवताना दिसत आहेत आणि त्यामुळे जगामध्ये खूप मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये या भूराजकीय घडामोडींची स्पष्ट छाप दिसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रावर भर दिसतो आणि जगाची नवी आव्हानं स्वीकारण्याची मानसिकता दिसते. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की रेअर अर्थ मिनरल असो, सेमीकंडक्टर चिप असो किंवा चांदीसारखा मूल्यवान धातू असो, या सगळ्या गोष्टी मूठभर देशांच्या हाती आहेत आणि याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा सुरू आहे. याचा वापर करून समोरच्या देशाला झुकवण्याचे आणि वाकवण्याचे प्रयोग सुरू आहेत. AI आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये एक जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय. AI आणि सेमीकंडक्टर या दोन अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आजचं जग आकार घेत आहे आणि कदाचित उद्याचं जग, या जगाचं अस्तित्व या दोन क्षेत्रांवर अवलंबून असेल आणि जोपर्यंत या क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आपल्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारची किंमत नाहीये आणि याचं भान या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. भारताला सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचं महत्त्व लक्षात आलं आणि 2021 ते 2025 या काळामध्ये भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन राबवायला सुरुवात केली. या मिशनसाठी जवळजवळ केंद्र सरकारने 76,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती आणि याच्यामुळे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीची पायाभरणी भारतामध्ये झाली. अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रामध्ये काम करायला लागल्या. याच्यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहे, लार्सन अँड टुब्रो आहे, अदानी समूह आहे, वेदांत आहे, HCL टेक्नॉलॉजी आहे, CG पॉवर आहे, मॉसचिप आहे. अशा अनेक कंपन्या या क्षेत्रामध्ये काम करतायत. केन्स टेक्नॉलॉजी एक खूप मोठं नाव आहे. अशा अनेक कंपन्या या क्षेत्रामध्ये काम करतायत. अनेक कंपन्यांनी विदेशी कंपन्यांची हातमिळवणी केलेली आहे आणि संयुक्त प्रकल्पांवर काम सुरू केलेलं आहे. भारत आणि EUच्या दरम्यान जो व्यापार करार झाला त्याच्यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्राला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राला प्रचंड मोठं बळ मिळालेलं आहे आणि आणखी मोठी ताकद मिळालेली आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. या अर्थसंकल्पामध्ये भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा केलेली आहे. भारत आणि युरोपियन युनियनच्या दरम्यान जो व्यापार करार झालेला आहे त्या व्यापार करारामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाची पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देण्यात आलेला आहे. म्हणजे नेमकं काय, सेमीकंडक्टरसाठी जो कच्चा माल लागतो, म्हणजे काही मेटल्स लागतात, काही महत्त्वाची केमिकल्स लागतात, त्याच्यानंतर तुमच्याकडे लागते मशिनरी नंतर तुमच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात होते. सेमीकंडक्टर वेफरची तुम्ही निर्मिती करता, त्याचं पॅकेजिंग करता, ते पॅकेजिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर लॉजिस्टिक सेवा. सेमीकंडक्टर नेमके तुम्हाला कशासाठी लागतात? तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागतात, तुम्हाला टेलिकॉम इंडस्ट्रीसाठी लागतात, तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजीसाठी लागतात, तुम्हाला डिफेन्स टेक्नॉलॉजीसाठी लागतात आणि याच्यासाठी युरोपियन देश आणि भारत संयुक्तपणे सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करणार आहे. याच्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं त्या तंत्रज्ञानाचा विकास करणार आहे आणि याच्यासाठी जे टॅलेंट लागतं त्या टॅलेंटचे सुद्धा युरोपियन युनियन आणि भारतामध्ये देवाणघेवाण होणार आहे आणि त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो व्यापार करार आहे, मुक्त व्यापार करार, त्या व्यापार कराराला बळ देणं आणि त्या व्यापार करारामध्ये ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे. सेमीकंडक्टरचं तंत्रज्ञान अत्यंत किचकट आहे, अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि हे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो, गुंतवणूक लागते. युरोपातील देश या तंत्रज्ञानामध्ये खूप पुढारलेले आहेत, परंतु प्रत्येक देशाची एक वेगळी विशेषता आहे आणि या सगळ्या विशेषतांचं हे देश आदान प्रदान करत असतात. म्हणून सगळा युरोप या क्षेत्रामध्ये आगेकूच करताना दिसतोय. आता उदाहरण देतो तुम्हाला. नेदरलँडची एक कंपनी आहे, या कंपनीचं नाव ASML आणि या कंपनीने एक मशीन बनवलेलं आहे. या मशीनशिवाय सेमीकंडक्टरची निर्मिती अशक्य आहे. या मशीनचं वैशिष्ट्य काय?
सेमीकंडक्टर चिप अत्यंत छोट्या असतात, खरं तर सूक्ष्म असतात असं म्हणायला लागेल. आता नेदरलँडच्या ASML कंपनीने निर्माण केलेल्या EUV लिथोग्राफिक मशीनची विशेषता समजून घ्या. सेमीकंडक्टरच्या ज्या चिप असतात त्या अत्यंत सूक्ष्म असतात, अतिसूक्ष्म असतात असं तुम्ही म्हणू शकता. नॅनोमीटरमध्ये असतात. 1 नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा 1 अब्जावा भाग. काही 7 नॅनोमीटर, काही 3 नॅनोमीटर, काही 5 नॅनोमीटर, काही 2 नॅनोमीटर. मुळात या चिपची निर्मिती हे अत्यंत कर्मकठीण काम असतं आणि त्या चिपवर सर्किट बनवणं हे त्यापेक्षा सुद्धा कठीण. हे काम मानवी हात करू शकत नाही, त्याच्यासाठी मशीनची गरज पडते आणि ते काम हे लिथोग्राफिक मशीन करत असते. ही मशीन फक्त आणि फक्त नेदरलँडकडे आहे आणि नेदरलँडच्या त्या एकमेव कंपनीकडे ASML या कंपनीचं महत्त्व जगाच्या सेमीकंडक्टर बाजारपेठेमध्ये खूप मोठं आहे. या कंपनीने जी मशीन बनवलेली आहे त्या मशीनमध्ये 1 लाख सुटे पार्ट असतात. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ही मशीन बनवणं किती कठीण आहे. नेदरलँडची विशेषता मी तुम्हाला सांगितली. तशाच प्रकारची एक वेगळी विशेषता जर्मनीकडे आहे, फ्रान्सकडे आहे, बेल्जियमकडे आहे, आयर्लंडकडे आहे, फिनलंडकडे आहे. हे सगळे जे देश आहेत ते या सेमीकंडक्टरच्या तंत्रज्ञानामध्ये खूप पुढारलेले आहेत. जर या एकेका देशाशी जर तुम्हाला करार करावा लागला तर ते खूप कठीण झालं असतं. परंतु आता भारताचा युरोपियन युनियनशी करार झाल्यामुळे भारताचा मार्ग आता सोपा झालेला आहे. देणाऱ्याकडे क्षमतेची गरज असते तशी ती घेणाऱ्याकडे सुद्धा असण्याची गरज असते. म्हणजे जर तुमच्याकडे घेण्याची क्षमता नाहीये, युरोपियन युनियनकडे सगळं तंत्रज्ञान आहे. समजा युरोपियन युनियनचे देश हे तंत्रज्ञान तुम्हाला द्यायला तयार आहेत, परंतु त्याच्याआधी जी इकोसिस्टीम लागते, त्याच्याआधी जी पायाभूत रचना लागते ती जर तुमच्याकडे नसेल तर या तंत्रज्ञानाचा तुम्हाला काडीचाही फायदा नाहीये. आणि त्या दृष्टीने भारत तयार व्हावा, भारत सज्ज व्हावा असा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. त्यांनी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा केलेली आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता तेव्हा तुम्हाला सर्वंकष विचार करावा लागतो. एकांगी जर तुम्ही विचार केलात तर त्याचा काही विशेष उपयोग होताना दिसत नाही. जर तुम्हाला सेमीकंडक्टर इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये आगळीकोश करायची असेल, या इंडस्ट्रीचा जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला फक्त सेमीकंडक्टर चिपवर भर देऊन उपयोग नाहीये. म्हणजे हे क्षेत्र महत्वाचं आहे निश्चितपणे, परंतु एकाकी आणि एकांगी जर विचार केला तर त्याचा उपयोग होत नाही असं मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या सुट्या भागांच्या निर्मितीला सुद्धा खूप मोठी गती यावी या दृष्टीने केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये आणखी एक वेगळी योजना इलेक्ट्रॉनिकसाठी जाहीर केलेली आहे. 40,000 कोटीची ही योजना आहे. सेमीकंडक्टर चिप कशापासून बनतात? सेमीकंडक्टर चिप बनतात रेअर अर्थ मिनरल पासून. रेअर अर्थ मिनरल जर तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये कधीही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, आत्मनिर्भर होऊ शकत नाही. म्हणून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशा या 4 राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग या देशामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे. कारण कालपर्यंत आपण काय करत होतो, आपण चीनवरून सुटे भाग आयात करायचो, त्याचं भारतामध्ये असेंब्लिंग करायचो, त्याच्यावर आपलं लेबल लावायचं आणि नंतर त्याची निर्यात करायची. याला काही फारसा अर्थ नाहीये. म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉनिक उद्योग पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे, चीनच्या सुट्या भागांवर अवलंबून आहे. जोपर्यंत ते सुटे भाग तुमच्या देशामध्ये तयार होत नाहीत तोपर्यंत तुम्ही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, ना सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ना इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये. मग मोबाईल असो, लॅपटॉप असो, सेन्सर असो, डिस्प्ले असो, पॉवर इलेक्ट्रॉनिक असो, EV इलेक्ट्रॉनिक असो किंवा AIचं हार्डवेअर असो, या सगळ्या गोष्टी भारतामध्ये निर्माण व्हाव्यात या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा निर्मला सीतारामन यांनी 40,000 कोटीची घोषणा केलेली आहे. आणि ही योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्राचं नाव घ्या, त्या क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टर चिप शिवाय पान सुद्धा हलू शकत नाही. क्षेत्र कोणतंही असो, मग ते स्पेसचं असो, डिफेन्सचं असो, क्लीन एनर्जीचं असो, टेलिकॉमचं असो, रोबोटिक्सचं असो किंवा EV कारचं, स्मार्ट कारचं, कोणतंही क्षेत्र असो, सेमीकंडक्टर चिप शिवाय तुमचं पान हलू शकत नाही. आरोग्य क्षेत्रात सुद्धा तेच चित्र आहे. तुमचं MRI मशीन असो, तुमचं डिजिटल प्रोसेसिंग असो, तुमचा मेडिकल इमेजिंग असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर चिप लागतातच. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नाहीये आणि त्या दिशेने जोरदार प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये सुरू आहेत आणि त्याचं एक दमदार पाऊल या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आपण टाकलेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये 4 अशा महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे, ज्या आजच्या काळाला सुसंगत आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्यांच्याशिवाय आजच्या काळाचा विचारच होऊ शकत नाही. आणि या 4 गोष्टींना जोडण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 40,000 कोटी, इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांची निर्मिती 40,000 कोटी, इंडिया AI मिशन हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अर्थमंत्र्यांची एक अत्यंत महत्वाची घोषणा आहे. आणि भारताच्या 4 राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉरची स्थापना. या 4ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत, त्याचा एकमेकांशी संबंध आहे आणि याचा एकाकी विचार शक्य नाहीये. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या 4ही गोष्टींचा सर्वंकष विचार करण्याचं काम अर्थमंत्री
निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींची तुम्ही निर्मिती केलीत, परंतु जर तुमच्याकडे लॉजिस्टिक नसेल, तुमच्याकडे दळणवळणाची साधनं नसतील, तर सगळ्या गोष्टी फुकट आहेत. या देशात संशोधनाला महत्त्व आहे, या देशामध्ये निर्मितीला महत्त्व आहे, परंतु जोपर्यंत तुमच्या देशामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होत नाही तोपर्यंत या गोष्टींना कधीचाही अर्थ नाहीये. कारण एका ठिकाणी निर्माण झालेली गोष्ट जर झपाट्याने वेगाने दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची तुमची क्षमता नसेल तर तुमच्या निर्मितीला शून्य अर्थ उरतो. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचं काम हाती घेण्यात आलं. मोठ्या संख्येने रस्ते बांधण्यात आले, पूल बांधण्यात आले, टनेल बांधण्यात आले. रेल्वेच्या विकासावर सुद्धा खूप मोठा भर देण्यात आला. ज्या 7 महत्वाच्या वेगवान रेल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बंगळुरू, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी असे 7 कॉरिडॉर आहेत. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशांना जोडणारे आणि चारही दिशांना जे दळणवळण आहे ते अत्यंत वेगात होईल अशी व्यवस्था करणारे हे कॉरिडॉर आहेत. एखादी गोष्ट घडल्यानंतर राजकीय नेत्यांच्या काही ज्या प्रतिक्रिया असतात त्या अत्यंत ठोकळेबाज प्रतिक्रिया असतात. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक सर्वसाधारणपणे देण्यात येणारी ठोकळेबाज प्रतिक्रिया म्हणजे देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आहे वगैरे वगैरे. या अर्थसंकल्पाबद्दल जर बोलायचं झालं तर देशाला AI सामर्थ्य देणारा अर्थसंकल्प अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन होऊ शकतं. AIच्या क्षेत्रामध्ये देश भरारी घेईल अशा प्रकारची इकोसिस्टीम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. अर्थात हा काही पहिला प्रयत्न नाही, गेली 10 वर्ष टप्प्याटप्प्याने अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये जे करण्यात आलं ते अधिक पुढे नेण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे, सर्वंकष विचार करण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पावर भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यान जो FTA झाला होता, मुक्त व्यापार करार झाला होता, ज्या कराराचं वर्णन मदर ऑफ ऑल डील्स असं करण्यात आलं होतं, त्या कराराची निश्चितपणे छाप आहे. किंबहुना त्या करारामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या करारामध्ये ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने भारताला सज्ज करण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आर्थिक वर्ष 2026-2027 साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या त्या 4 महत्वाच्या विषयांवर मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये अर्थसंकल्पाच्या संदर्भात, या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या जर काही भावना असतील, विचार असतील तर ते अवश्य मांडा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.